नमस्कार, मी सुवर्णा. 12च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात आपण रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या जी काही युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, युद्ध सुरू झालेलं आहे, त्याच्याविषयीच्या बातमीनं करूया. ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्यात मोठी बातमी आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे. हे पारंपरिक युद्ध जरी नसलं तरी सुद्धा रशियाकडून युक्रेनवर मिसाईल हल्ले केले गेलेले आहेत. रशियानं युक्रेनच्या अनेक शहरांवर मिसाईल हल्ले केलेले आहेत. अनेक ठिकाणी रशियाकडून युक्रेनवर बॉम्ब हल्ले सुद्धा करण्यात येत आहेत. हल्ल्याची भयानक दृश्य समोर येत आहेत आणि अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत. खूप मोठ्या प्रमाणात भीती आणि तणाव निर्माण झालेला आहे. दुसरीकडे युक्रेननं रशियाच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. रशियाचे 5 विमानं युक्रेननं पाडली असा दावा केलेला आहे. तसंच रशियाचं हेलिकॉप्टर पाडण्याचा दावा सुद्धा युक्रेननं केलेला आहे. अजून सुद्धा रशिया दबाव तंत्राचा अवलंब करते आहे, घाबरवण्याचा, युक्रेनला भीती दाखवण्याचा प्रयत्न करते आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. पण मिसाईल हल्ले रशियाकडून केले जात आहेत, बॉम्ब हल्ले रशियाकडून केले जात आहेत. कीव असेल किंवा इतर अनेक महत्त्वाची शहरं असतील तिथे हे बॉम्ब हल्ले आणि मिसाईल हल्ले केले जात आहेत. नागरिकांची युक्रेनमध्ये या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची पळापळ सुरू झालेली आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात युक्रेनने स्थलांतर करायला सुरुवात केलेली होती. सीमालगतचे जे भाग आहेत तिथे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करायला सुरुवात झालेली होती. पण काही शहरांमध्ये अजून सुद्धा सामान्य नागरिक राहत होते आणि त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. गेल्या काही कालावधीपासून रशियाकडून खूप मोठ्या प्रमाणात युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनात करण्यात आलेलं होतं. पण भाषा युक्रेन अशी वापरत होतं की आम्ही हल्ल्याच्या आणि आक्रमणाच्या अजिबात तयारीत नाही. किंबहुना रशिया असा आरोप करत आहे की युक्रेनमध्ये जी काही हालचाल, ज्या काही परिस्थिती बघायला मिळत आहेत, स्वतःला वाचवण्याकरता आम्ही हे सैन्य युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेलं आहे. आता सुद्धा असाच कांगावा पुतिन यांच्याकडून केला जातो आहे, रशियाकडून केला जातो आहे की युक्रेनमध्ये जी परिस्थिती युद्धजन्य सराव सुरू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा म्हणून आम्ही स्वतःला वाचवण्याकरता हे हल्ले करतो आहोत. मात्र रशिया युक्रेनवर 5 विमानं रशियानं सोडलेली होती आणि या 5 विमानांना युक्रेननं पाडलं असा दावा केलेला आहे. एक हेलिकॉप्टर रशियाचं पाडलं असाही युक्रेननं दावा केलेला आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालेलं असल्या कारणानं आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. पुढचा 1 महिना आणीबाणी असेल युक्रेनमध्ये असं स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे सगळा जो प्रशासकीय अधिकारी वर्ग आहे तो आणीबाणीच्या सगळ्या नियमांचा अवलंब करू शकतो युक्रेनमध्ये असं स्पष्ट करण्यात आलंय. रशिया मात्र कुठल्याही अमेरिकेच्या किंवा युरोपच्या देशांनी जो शांतता प्रस्ताव दिलेला होता किंवा शांततेची मागणी केलेली होती, चर्चेची मागणी केलेली होती, त्याला मान्य करताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत आहेत. शैलेंद्र सर, पारंपरिक युद्ध झालं सुरू असं म्हणायचं का युक्रेन आणि रशियामध्ये, का अजून सुद्धा रशिया मिसाईल हल्ले, बॉम्ब हल्ले जे करतंय त्याला दबाव तंत्राचाच हा सगळा प्रकार आहे असं म्हणायचं? नाही, हे प्रत्यक्ष युद्ध सुरू झालंय असंच आपल्याला म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे की काल व्लादिमीर पुतिन, रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी युक्रेनच्या विरुद्ध लष्करी कारवाईची घोषणाच केलेली आहे. आणि घोषणा करताना त्यांनी असं सांगितलं आहे की पूर्व युक्रेनचा जो दोनबास क्षेत्र आहे या क्षेत्राच्या रक्षणासाठी आम्ही येत आहोत आणि बेलारूसच्या माध्यमातून, बेलारूस हा जो देश आहे या देशाच्या माध्यमातून युक्रेनमध्ये रशियन फौजा ज्या आहेत ह्या आतमध्ये घुसलेल्या आहेत. त्यामुळे आता ह्या युद्धाला सुरुवात झाली आहे असंच आपल्याला स्पष्टपणे म्हणावं लागेल. कारण युनायटेड नेशन्समध्ये देखील युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील या स्वरूपाचं स्टेटमेंट दिलेलं आहे की रशियाने युक्रेनवरती लष्करी हल्ला केलेला आहे आणि जगभरात मग त्या स्वरूपाचे आता पडसाद आणि प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. विशेष म्हणजे रशियाने जे युक्रेनचे मिलिटरी इन्स्टॉलेशन्स आहेत आणि एअर बेसेस आहेत त्याच्यावरती सध्या हल्ला सुरू केलेला आहे. काल व्लादिमीर पुतिनने अशी पण घोषणा केली की आम्हाला युक्रेनला आमच्या ताब्यामध्ये किंवा कब्जामध्ये घ्यायचं नाहीये, पण आम्हाला दोनबासचं संरक्षण करायचं. दोनबास हा पूर्णपणे रशियन बहुसंख्याक अशा स्वरूपाचा प्रांत आहे युक्रेनमध्ये. पण सर, एक प्रकारे हा कांगावाच झाला रशियाचा. हा रशियाचा कांगावा आहे, परंतु याला मिलिटरी ऍक्शन ही मानावीच लागेल. कारण रशियन फौजा ह्या ऑलरेडी दोनबासमध्ये घुसलेल्या आहेत
आणि त्यांनी या स्वरूपाची घोषणा म्हणजे प्रत्यक्ष घोषणा ही व्लादिमीर पुतीन यांच्याकडनं झालेली आहे. आणि त्यामुळे आता हे बघावं लागेल की यामध्ये नॅटो ही जी पश्चिम युरोपीय देशांची लष्करी संघटना आहे ती आणि अमेरिका याला कशा पद्धतीचं याच्यामधली इन्व्हॉल्वमेंट होती. कारण उद्या G7 राष्ट्रांची पण बैठक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्लादिमीर पुतीन यांनी हे खरं करून दाखवलं आहे. त्यांच्या विरुद्ध आर्थिक निर्बंधाची घोषणा अमेरिकेकडनं केली गेली होती, त्याप्रमाणे काही राष्ट्रांकडनं केली होती, पण त्याला कोणत्याही पद्धतीने त्यांनी भीक घातलेली नाहीये आणि जे त्यांना वाटलं आहे ते त्यांनी स्पष्टपणे करून दाखवलेलं आहे. यापूर्वी त्यांनी डॉनियट्स आणि लुहान्स्क या दोघांना पण स्वतंत्र देश म्हणून घोषणा केली, त्यांच्याबरोबर मैत्री करार केला आणि आता त्यांनी आपलं सैन्य पण घुसवलं आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये अमेरिका प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह होणार नाही, नॅटो पण प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह होणार नाही, कारण पश्चिम युरोपीय देशांची तशी इच्छाच नाही. त्यामुळे युक्रेनच्या लोकांनाच पण म्हणजे अमेरिकन किंवा युरोपियन देश जे आहेत ते आर्थिक पाठबळ देणं, मानसिक पाठबळ देणं किंवा आम्ही तुमच्या सोबत आहोत इथपर्यंतच मर्यादित राहतील, प्रत्यक्ष त्यांचे सैनिक या युद्धामध्ये उतरवणार नाहीत, हे इथे स्पष्ट होतं का? आणि आतापर्यंत रशियाची राहिलेली भूमिका आणि आत्ता रशियाने घेतलेली भूमिका की आमचाच डोनबाग जाईल म्हणून आम्ही त्याला वाचवण्यासाठी आक्रमण करतो आहे, ही भूमिका हा एक कांगावा आहे का? आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की नॅटो किंवा पश्चिम युरोपीय देश याच्यामध्ये प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाहीत, कारण युक्रेन हा काही नॅटोचा सदस्य देश नाहीये. जर युक्रेन हा नॅटोचा सदस्य देश असला असता तर नॅटोची मिलिटरी इन्व्हॉल्वमेंट तिथं झाली असती, परंतु तसं त्यांना करता येत नाही. ते अप्रत्यक्षपणे त्यांना ते रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध आणखीन कडक करतील आणि रशियावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील. त्याचप्रमाणे युक्रेनला अप्रत्यक्षपणे शस्त्र, जसं अमेरिकेने $2.5 अब्ज शस्त्रास्त्र यापूर्वीच युक्रेनला देऊ केलेली आहेत, तर तेवढं करतील. पण हे युद्ध मात्र लढावं लागेल ते युक्रेनलाच लढावं लागेल, त्यांना स्वतःच्या बलबुथ्यावर ते युद्ध लढावं लागेल. आणि त्याच्या आता आंतरराष्ट्रीय पडसाद आपण बघतो आहोत, फार मोठ्या प्रमाणावरती व्हायला सुरुवात झाली. म्हणजे हे युद्ध जस्ट सुरुवात झाली आणि क्रूड ऑइल जे आहे, ब्रेंट क्रूड ऑइल आहे, याच्या किमती ज्या आहेत या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये $101 प्रति बॅरल झालेली आहे. आणि ही जी वाढ आहे ही साधारणतः $33 ही जास्त झालेली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये म्हणजे जस्ट 2 ते 3 महिन्यांपूर्वी आपण असं बघतो की $73 प्रति बॅरल असणारी जी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत होती ती आता $101 झाली आहे. आणि हे जर युद्ध आणखीन याची व्याप्ती वाढली तर ही किमती आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. शैलेंद्र सर, माझा पुढचा हाच प्रश्न होता की दोन गोष्टी होत्या. एकतर युक्रेन सुद्धा या युद्ध परिस्थितीला किंवा युद्धाला सामोरं जायला पूर्णपणे तयार होतं, मानसिक आणि युद्धाच्या पातळीवर म्हणजे ऍक्च्युअली युद्ध करण्याच्या पातळीवर सुद्धा पूर्णपणे तयार होतं असं बघायला मिळालं. आणि रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेलं हे जे युद्ध आहे त्याचे डायरेक्ट इनडायरेक्ट भारतावर कसे परिणाम होऊ शकतील? याचे भारतावरती अनेक दृष्टिकोनातून परिणाम होणार आहेत. विशेष म्हणजे सर्वसामान्य भारतीयांना देखील याची झळ पोहोचेल जर हे युद्ध आणखीन काही काळ लांबलं तर. याचा सगळ्यात मोठा जो आपल्याला जो परिणाम होणार आहे तो म्हणजे भारत आपल्या गरजेच्या साधारणतः 80% गरज ही आयात करून, तेलाची गरज आयात करून भागवतो. आपली जी एकूण आयात आहे त्याच्यापैकी केवळ तेलाच्या आयातीचा वाटा हा साधारणतः 30% आहे. आणि ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत ही $10 वाढती त्या वेळेला भारताचा करंट अकाउंट डेफिसिट हा 15 अब्जांनी वाढतो. ही साधारणतः $33 ही किंमत गेल्या काही 1-2 महिन्यांमध्ये वाढलेली आहे. त्यामुळे आपण समजू शकतो की आत्ताच आपला घाटा जो आहे हा $30 ते $35 अब्ज आहे. आणि जर हे युद्ध लांबलं तर ही किंमत आणखीन वाढण्याची शक्यता आहे. दुसरं, भारतामधली जी CNG आहे, कुकिंग गॅस आहे, याच्या सप्लायवरती देखील परिणाम होणार आहे. कारण याचा सगळ्यात मोठा प्रोड्युसर हा रशिया आहे. रशियाचा वरती आर्थिक निर्बंध टाकल्यानंतर आपल्याला रेस्ट्रिक्शन्स येणार आहेत, त्यामुळे नॅचरल गॅसच्या किमती देखील वाढण्याची शक्यता आहे. तिसरा जो प्रकार आहे की याच्यामधनं महागाई ही वाढणार, कारण जर तुमच्या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, कारण एकतर आता केंद्र आणि राज्य सरकारांच्या हातामध्ये आहे की ह्या किमती वाढू द्यायच्या की नाही, म्हणजे एक्साईज ड्युटी कमी करायची आणि राज्यांच्या हातामध्ये वॅट कमी करायचं की नाही. परंतु त्यांनी ऑलरेडी ते कमी केलेलं असल्यामुळे नोव्हेंबरमध्येच केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्यामुळे मला असं वाटत नाही की हा निर्णय आता या प्रसंगी घेतला जाईल. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या तर सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसेल. त्याचप्रमाणे महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की भारताचा जो एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार आहे
त्याच्यावरती परिणाम होईल. आज भारताला आपला जीडीपी ग्रोथ रेट 8 ते 9% टिकून ठेवायचा आहे आणि हे भारताला कधी शक्य आहे, जेव्हा भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढेल, भारताची निर्यात वाढेल. भारताची निर्यात प्रामुख्याने कोणाला आहे? अमेरिकेला, युरोपला आहे. तर आंतरराष्ट्रीय व्यापारावरती परिणाम होऊ शकतो आणि तो आपल्याला इमिजिएटली निर्णय घ्यावा लागणार आहे. ते म्हणजे जे 20,000 भारतीय सध्या युक्रेनमध्ये अडकलेले आहेत त्यांना आपल्याला सेफली कसं आणता येईल ही भारताची सगळ्यात मोठी प्रायोरिटी असेल. नक्की. शैलेंद्र सर, आभार. आपण सविस्तरपणे या सगळ्याविषयी बोललात त्याबद्दल. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे. रशियानं म्हणजेच पुतिन यांनी स्पष्ट केलेलं होतं की लष्करी कारवाई आम्ही डोनबागमधून सुरू करतो आहोत आणि त्याप्रमाणे त्यांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे असं स्पष्ट केलं शैलेंद्र देवळाणकर यांनी. निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आता बघणार आहोत. You see, tensions were growing. There was a military standoff, and Russia was going on with military drills with Belarus. And basically, you see, Putin is a very, very wonderful politician, and he has wonderful knowledge about geopolitics. This I am saying because he showed that the troops are first retreating. He pulled back the troops, and then he has taken this kind of action. क्या ये सेना ने यूक्रेन की सीमा क्रॉस करके रनगाड़े, टैंक्स या तोपों के मदद से अंदर आक्रमण किया है? तो उसका उत्तर है नहीं है। आज की जो हालात है वो ये है, ये माना जाता है कि यूक्रेन के अलग अलग शहरों में बॉम्ब ब्लास्ट हुए हैं। कुछ लोग बोल रहे हैं कि शायद ये बॉम्ब ब्लास्ट नहीं है बल्कि ये मिसाइल फायर किए हुए हैं, लेकिन ये भी मिसाइल ये यूक्रेन की सीमा से बाहर सीमा के बाहर से फायर किए हैं, सीमा के अंदर से नहीं। यानी कि रशियन सेना अभी तक जो जोग्राफिकल बाउंड्रीज है यूक्रेन की उसके अंदर नहीं पहुंची है। या सगळ्या संदर्भात आपण बोलूया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी. प्रशांत, प्रत्यक्ष जरी युक्रेनच्या भूमीमध्ये रशिया दाखल झालेलं नसलं तरी सुद्धा लष्करी कारवाईला सुरुवात झालेली आहे. आत्ताची काय अपडेट आहे या सगळ्या परिस्थिती बघता? स्वर्णा, जर बघितलं आपण तर युक्रेन आणि रशियाच्या जे युद्ध सुरू झालेलं आहे, जे सध्या रशियाच्या सीमा भागातून सुरू आहे, युक्रेनची सीमा जरी क्रॉस केली नसेल तरी पण ज्या पद्धतीनं मिसाईल अटॅक होत आहे, त्यानंतर सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीनं संपूर्ण जगाचं लक्ष या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या वादावर सुरू आहे. सध्या युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आलेला आहे. रशियाच्या कारवाई केल्यानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ आहे. मार्शल लॉमध्ये सर्व ज्या गोष्टी आहे थेट लष्करी नियंत्रणाखाली जातात. त्यामुळे आता युक्रेनचं पूर्ण सरकार हे लष्करी नियंत्रणाखाली गेलेलं आहे. ही जी संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे रशियाच्या वतीनं, या रशियाच्या कारवाईचं कॅनडाकडून निषेध करण्यात आला आहे. रशियाच्या लष्करी कारवाईचा निषेध करताना सैन्य दल त्यांनी मागे घेण्यास आवाहन केलेलं आहे. त्यानंतर युकेच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे की युके आणि आमचे सहयोगी निर्णायक प्रतिसाद देतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. युक्रेनवरती जो हल्ला झालेला आहे तो अन्यायकारक आहे असं युनायटेड फोरमचे जे आयोगाचे अध्यक्ष त्यांनी म्हटलेलं आहे. रशियाच्या युक्रेन मिसाईलचा हल्ला झालेला आहे, त्यात रशियाचा एअरपोर्ट बंद करण्यात आले. अनेक शहरामध्ये सध्या स्फोट सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर युक्रेनच्या लष्कराने स्पष्ट केलं आहे की आम्ही 5 विमानं जे आहे रशियाचे ते पाडलेले आहेत. रशियाचे हेलिकॉप्टर देखील पाडलेले आहेत लुहास जे रिजन आहे त्या भागामध्ये. सोबतच त्यांनी ज्या पद्धतीनं माहिती मिळते आणि ज्या पद्धतीनं सोबतच त्यांनी म्हटलं की पुतीन यांचे युक्रेन आक्रमण सुरू झालेले आहे. गंभीरपणे पाकिस्तानी जे पंतप्रधान आहे मॉस्कोमध्ये काय करत आहे अशी ही एक प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान जे आहेत इम्रान खान ते सध्या मॉस्कोमध्ये आहे, त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यानंतर रशियाने स्पष्ट केलं आहे की आम्ही युक्रेनचा एअरबेस आणि एअर डिफेन्स जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट केले आहे, त्यांचा नायनाट केलेला आहे. त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर भारतीय म्हणजे इंडियन एम्बसी जी आहे युक्रेनमधली किवीमधली त्यांनी तिथे आवाहन केलं आहे. त्यांनी एक प्रेस रिलीज जारी केली आहे. त्यांनी म्हटले की सध्या जे भारतीय नागरिक युक्रेनमध्ये आहेत आणि जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या
जवळच्या सुरक्षित ठिकाणी राहावं, त्यामध्ये त्यांनी म्हटले की हॉस्टेल अकोमोडेशन आणि ट्रान्झिट जे रूम्स आहेत तिथेच राहावं, बाहेर पडू नये. त्यांना जर किवीमध्ये यायचं असेल तर या संदर्भात त्यांनी भारतीय दूतावासासोबत संपर्क करावा. वेस्टर्न पार्ट ऑफ किवी जे आहे, पश्चिमी प्रदेश जो आहे किवीचा, जे युक्रेनची राजधानी आहे किवी, त्या किवीच्या परिसरामध्ये आम्ही टेम्पररी काही स्थायी तिथे निवारा उपलब्ध करता येतो का ते देखील बघितलं जात आहे. आणि सोबतच भारताच्या दूतावासाच्या माध्यमातून जेही भारतीय नागरिक आहे त्यांना भारतात कसं परत आणण्याकरता प्रयत्न सुरू झालेले आहे. सोबतच यावरून आता देशात देखील राजकारण सुरू झालेलं आहे. काँग्रेसचे नेते जे आहे रणदीप सिंग सुरजेवाला, त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा परिणाम होणार आहे, भारताला सुद्धा काही परिणामांना सामोरं जावं लागणार आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते की भारताला एक मोठं सप्लाय खास करून गॅस आणि ज्याला असं म्हणता येईल की PNG जी पाईप गॅस असते आणि त्यानंतर CNG यासारख्या ज्या प्रमुख गॅस आहे ज्या माध्यमातून भारतात मोठ्या त्याचा सप्लाय होतो रशियाच्या माध्यमातून. सोबतच ऑइल जे आहे, कच्चं इंधन जे आहे ते देखील उपलब्ध रशियाच्या माध्यमातून भारताला होत असतं, कारण की भारत आणि रशियाची एक जुनी मैत्री आहे. याच्यावर एक मोठा परिणाम होताना दिसत. जेव्हा आपण सकाळी चर्चा करत होतो त्यावेळेस साधारणतः $99 ते $100 दरम्यान प्रति बॅलर हे कच्चं इंधन होतं, ते आता 102 आणि 103 दरम्यान पोहोचलेलं आहे. आणि जसं जसं युद्धाचा कालावधी वाढत जाईल तसं तसं ते कच्च्या इंधनाचे दर वाढतील आणि कच्च्या इंधनाचे दर जेव्हा वाढतील त्याचा मोठा परिणाम भारताच्या संपूर्ण याच्या परराष्ट्रीय धोरणावर तर होणारच आहे. सोबतच जर बघितलं तर भारताचं जे परकीय चलन आहे त्यावर देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक मोठं आव्हान भारतासमोर उभं आहे असं म्हणावं लागेल. सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते, एकीकडे जर बघितलं आपण या घडीला तर एक साहित्य असो की संरक्षणाचे साहित्य असो ते उपलब्ध होत असतात. या घडीला एक मोठा व्यवहार झालेला असून त्यामध्ये साधारणतः P-70 जी संचार प्रणाली आहे ती रशियाकडून आपल्याला मिळणार आहे. त्या संदर्भात रशियाने स्पष्ट केलंय की अमेरिकेने कुठल्याही प्रकारचे निर्बंध जरी आमच्यावर लादले तरी आम्ही तुमच्याशी जो झालेला व्यवहार आहे तो व्यवहार निश्चितपणे पूर्ण करून तुम्हाला जे आश्वासन दिलं साहित्य पुरवण्याचं, संरक्षण साहित्य, ते निश्चितपणे पुरवू असं एक अशा प्रकारचं आश्वासन रशियन सरकारच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. भारत सरकार या संपूर्ण प्रक्रियेवरती लक्ष केंद्रित करून आहे आणि सोबतच भारताचे नागरिक 20,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि नागरिक जे अडकून पडलेले आहेत त्यांना भारत परत आणण्याकरता सर्व ते प्रयत्न केले जात आहे. एअर इंडियाचं विमान देखील युक्रेनला पोहोचलं, पण नोटीसची साधारणतः तिथे कारवाई झाल्यामुळे सध्या ते त्या संदर्भात निर्णय अजून घेतला गेलेला नाही आहे. सोबतच जर बघितलं एक विमान जे आहे कालच ते पोहोचलेलं होतं भारतामध्ये. आता दुसरं विमान जे आहे एअर इंडियाचं ते देखील प्रयत्न करत आहे की तिथे भारतीय नागरिकांना आणण्यासाठी. आणि किवी आणि सोबतच बाजूला जे दुसरं शहर आहे खास करून युक्रेनचं ज्यामध्ये साधारणतः बऱ्यापैकी विद्यार्थी असतात, साधारणतः 5 ते 6 हजार भारतीय विद्यार्थी आहे, त्यांना देखील त्या शहरातून परत आणण्याकरता प्रयत्न सुरू झालेले आहेत. रशियाच्या सीमेभागातून साधारणतः 40 किलोमीटरच्या सीमाभागावरती आहे. नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आपण सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्याला देत होते. रशियाने युक्रेनवर हल्ला केलेला आहे आणि मवियाचे नेते रस्त्यावर उतरलेले आहेत. मलिकांवरची कारवाई चुकीची आहे असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केलंय आणि याच विषयीची बातमी आपण बघणार आहोत. ही बातमी आहे नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आंदोलनाची. मलिकांवरील कारवाईचा निषेध केला जातो आहे. मवियाचे नेते रस्त्यावर उतरलेले आहेत. मंत्रालयासमोर आंदोलन सुरू झालेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या आंदोलनात सहभागी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते इथं आता उपस्थित झालेले आहेत. काँग्रेसचे नेते इथं उपस्थित आहेत. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी बघायला मिळते. नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी हे आंदोलन मवियाच्या नेत्यांनी गांधी पुतळ्यासमोर सुरू केलेलं आहे. शिवसेनेचेही नेते कालांतराने या आंदोलनामध्ये सहभागी झाले, मात्र तणावाची परिस्थिती बघायला मिळते आहे, कारण मवियाचे सगळेच नेते, काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच नेते आणि मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. गृहमंत्री आहेत. नवाब मलिक यांना ईडीनं आधी चौकशीसाठी स्वतःसोबत नेलं. काल सकाळची ही गोष्ट आहे. त्यानंतर त्यांची चौकशी झाली. 8 तास सलग चौकशी झाली. तिथेच त्यांना समन्स बजावलं गेलं आणि अटकही झाली. 2:45 दरम्यान त्यांना अटक झाली अशी माहिती मिळते. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आत्ता आपल्या
घटनास्थळावरून आंदोलनाच्या ठिकाणाहून उपस्थित आहेत. प्रणाली, तुझ्या आजूबाजूला प्रचंड गोंधळ आणि तणाव बघायला मिळतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आंदोलन करतायत, काय सांगशील? लवकर किती बडबड करतात. प्रणाली आमच्या प्रतिनिधी मंत्रालयात गांधी पुतळ्यासमोर उपस्थित आहेत. प्रणाली, काय अधिक सांगशील आंदोलनाविषयी? आपण सध्या आंदोलनाच्या ठिकाणी आहोत. तिथे पाहतो आहोत की सुप्रियाताई सुळे या ज्या आहेत त्या शिवसैनिका ज्या महिला आहेत त्यांच्या बरोबर आंदोलन आता संपत आलेलं आपण पाहतो आहोत की सुप्रियाताई सुळे ज्या की राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार आहेत त्या आता शिवसेनेच्या महिलांबरोबर इथे उपस्थित आहे. काय त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत. आपण पाहतोय की आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीने एकजूट दाखवलेली आहे त्या संपूर्ण विषयावर नेमकी सुप्रियाताईंची काय भूमिका आहे ते आपण जाणून घेऊया. काय भूमिका आहे? हा शिवसेनेच्या महिलांचा मंच होता आणि या मंचावर सुप्रियाताई स्वतः आल्यात. त्या इथल्या सगळ्या महिला ज्या पदाधिकारी आहेत त्यांचा त्यांनी उत्साह पण वाढवला आणि त्यांच्याबरोबर आता त्या सेल्फी सुद्धा काढतात. लवकरच त्या प्रतिक्रिया देणार आहेत. परंतु आपण पाहतो आहेत की खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या एकवटलेल्या आहेत. सुप्रियाताई सध्या आपण पाहतो आहोत की कशा पद्धतीने या शिवसैनिक महिला ज्या आहेत त्यांच्याबरोबर फोटो काढतायत. परंतु नेमकं आंदोलनाबद्दल आणि आंदोलन झाल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया आहे? नक्की ताई, तुमची काय प्रतिक्रिया आहेत? आपण पाहतो की त्या म्हणतात की मी थोड्या वेळात प्रतिक्रिया देते. प्रणाली, त्या थोड्या वेळात प्रतिक्रिया देतील, तू त्यांच्यापर्यंत पोहोचतेस. तिथे प्रचंड गर्दी आहे, पण शिवसेनेचे नेते कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून सहभागी नव्हते. महिलांबरोबर फोटो काढताना आपल्याला दिसत आहेत. एकीकडे फोटो काढले जात आहेत तर दुसरीकडे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे अगदी खरं आहे. अगदी सुरुवात हो होती आणि शिवसेनेचे नेते म्हणावे अशा लोकांची संख्या तर नगण्य होती. आता आपण पाहतो आहोत की आता मोठ्या प्रमाणावर आंदोलन साधारण 11-11:15च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक महिला ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या आपल्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. शीतलताई, आज तुम्हाला यायला जरा उशीर झाला का? आंदोलन आधी सुरू झालं होतं, शिवसेनेचे बाकी सगळे नेते नंतर आले. नाही, आम्ही येणारच होतो, परंतु आमची सर्व वेस्टर्न सबवरून यायला जी ट्रॅफिक होती त्या ट्रॅफिकमुळे आम्हाला उशीर झाला. पण आम्ही महाविकास आघाडी आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि आम्ही याचा एकत्रितपणे निषेध करतो. या पद्धतीनं कारवाई झाली त्याचा निषेध आज तुम्ही सगळ्यांनी केलाय, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, कारण हे केंद्रीय सरकार जे आहे हे चुकीच्या पद्धतीने संपूर्ण यंत्रणेचा वापर करत आहोत आणि सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता, हे आम्ही परत एकदा सांगू इच्छितो. महाविकास आघाडीची एकजूट अशीच राहील. येस, एकजूट अशीच राहणार आहे आणि जिकडे तिकडे तुम्ही पाहाल ना तर शिवसेनेचे जास्त लोक दिसतील. कारण का मला हा एक प्रश्न विचारला गेला, शिवसेनेचे लोक कुठे आहेत? पण नाही, जिकडे तिकडे पाहाल ना तिथे शिवसेनेचे जास्तीत जास्त लोक आहेत. महाविकास आघाडीबरोबर आम्ही आहोत. त्यांचं म्हणणं आहे की कप्तान मलिक आपल्या बरोबर आहे, नवाब मलिक यांचे बंधू. कप्तानजी, आज एवढं मोठं आंदोलन उभारलं गेलं नवाबबाईंच्या समर्थनात, आपली काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला वाटतंय तुमच्या कुटुंबाला महाविकास आघाडीनं एकजूट करून ठेवलेलं आहे? सर्वप्रथम मी महाविकास आघाडीचे मित्रपक्ष आहे जिथे पण सर्वांच्या प्रथम मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना असाच आम्हाला पुढे पण ते मदत करतील असा आशा करतो. आणि ज्या ठामपणाने आमचे मोठे साहेब पवार साहेबांनी आम्हाला दिशा दिली आहे तो आज त्याचा परिणाम आहे की इथे रोडवर सर्व नेते उतरले. हा उत्साह जो आज इथे दिसून येतो तो असाच पुढे राहील, कायम राहील असं वाटतं तुम्हाला? 100% असं राहणार आहे. याच्यामध्ये आणखी वाढ होणार आहे, कमी होणार नाही. काल कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना कुठेतरी घाबरायला झालेलं होतं, भीती वाटत होती, आज काय परिस्थिती आहे? नाही, आमची सकाळी त्यांना जेव्हा 6 वाजता आले आणि 7:30 वाजता घेऊन गेले, आमचा कॉन्टॅक्ट नव्हता म्हणून आम्हाला एक नर्वस पण होता. जेव्हा ते ED ऑफिसमधून बाहेर आले आणि त्यांनी जे एकदम ठामपणाने ते घोषणा दिली, आमच्यामध्ये ना डबल ऊर्जा आली आहे आणि आता आम्ही कोणाला घाबरणार नाही.
तसंच ज्यांच्या जे पण आम्हाला मार्गदर्शन भेटत राहील आणि मोठे साहेबांचा आणि आमचे पक्षाचे मोठे नेत्यांचा जे पण आदेश असेल तसं आम्ही पुढे जाऊ. शेवटचा प्रश्न, तुम्हाला पण ईडीची नोटीस आली आहे का? नाही, अजिबात नाही. ते म्हणतात मला अशी कुठलीही नोटीस आलेली नाही. आपण पाहतोय सुप्रियाताई आहेत, त्यांच्याकडनं बघून घेऊया ते काय म्हणतात. त्या हातामध्ये त्यांनी एक पोस्टर घेतलंय आणि त्या पोस्टरवर भाजप केंद्र सरकारचा निषेध अशा पद्धतीचं पोस्टर त्यांनी त्यांच्या हातात घेतलेलं आहे. परंतु ते उलट आहे ते पोस्टर. खरं तर काही हे पोस्टर तुम्ही उलट धरले, तुम्ही सरळ धरा. आपण पाहतोय सुप्रियाताई सुद्धा या गांधी पुतळ्याच्या दिशेनं निघालेल्या आहेत. नाही, त्या गांधी पुतळ्याच्या दिशेनं जाताना आपल्याला दिसतंय राष्ट्रवादीच्या सगळ्या महिलांनी त्यांना एक प्रकारचं कडं केलेलं आहे. सध्या त्या प्रतिक्रिया देत नाहीये, कारण आंदोलनाचं स्वरूप हे शांततामय असं आंदोलनाचं स्वरूप होतं आणि त्यामुळे त्या ज्या आहेत सध्या तरी आपण पाहतोय की त्या गांधी पुतळ्याच्या दिशेने निघाल्या. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया, जाणून घेऊया आजचा दिवस, कारण अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. एकीकडे आपण पाहतोय सगळे जे राष्ट्रवादीचे नेते मंडळी आहेत, मंत्री आहेत, हे सगळे पोहोचलेले आहेत गांधी पुतळ्याकडे आणि तिथेच आता सुप्रियाताई सुळे या सुद्धा पोहोचत आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे मुंबईतून मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यापासून आंदोलन जे एनसीपीचं सुरू आहे तिथे उपस्थित आहेत. प्रणालीकडून माहिती घेऊया. मात्र नागपुरातल्या आंदोलनाकडे आपण वळूया. नागपुरामध्ये भाजप आंदोलन करता आहे. ही दृश्य नागपुरातून आपण बघतो आहोत. भाजपने आंदोलन सुरू केलेलं आहे. नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं नागपूरमध्ये दहन करण्यात आलं. त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत. नागपूरमध्ये आक्रमक असे भाजपचे कार्यकर्ते बघायला मिळतात. आमचे प्रतिनिधी तुषार कोळे आपल्या संपर्कात आहेत. तुषार, काय अधिक माहिती? साधारण 11 वाजताच्या सुमारामध्ये नागपूरच्या जासरान चौकामध्ये भाजपचं आंदोलन सुरू होतं. त्यांच्या आंदोलनाची जी प्रमुख मागणी होती की नवाब मलिक यांचा राजीनामा व्हायला पाहिजे. सातत्याने आंदोलन सुरू असताना भाजपने देखील अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आणि लगेचच मग युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलनस्थळी पोहोचून नवाब मलिक यांचा पुतळा पेटवला. पोलिसांनी तो पुतळा विझवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोलिसांनी आधीच पूर्ण तयारी केलेली होती की जर का आंदोलकांकडनं पुतळा पेटवण्याचा प्रयत्न होईल तर तो पेटवू देऊ नये. त्यासाठी मग आपण पाहिलं की त्यावेळेस पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील थोड्या वेळासाठी झटापट झाली. महत्वाचा विषय हा आहे की जसाही कार्यकर्त्यांनी पुतळा पेटवायचा प्रयत्न केला तेव्हा फायर फायटरच्या मदतीने तो लगेच पुतळा विझवण्यात आला. त्यामुळे काही काळासाठी तिथे झटापट झाली. मात्र सध्या पूर्ण परिस्थितीवर पोलीस नियंत्रण ठेवून आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडनं घेतली आहे. पण काही काळासाठी पुतळा पेटवण्याच्या वेळेस तुझ्या माध्यमातून जेव्हा हा प्रतिकात्मक पुतळा विझवला जात होता तेव्हाची दृश्य आणि त्यानंतर उडालेला गोंधळ तुझ्या माध्यमातून सगळे प्रेक्षक पाहत होते. नेमकं काय घडलं? सुरुवातीला तर शांततेत भाजपचं आंदोलन सुरू होतं, घोषणाबाजी सुरू होती. जेव्हा आंदोलन सुरू झालं 11 वाजता तेव्हाच आंदोलकांचा प्रयत्न होता की आपण पुतळा पेटवून निषेध नोंदवायचा आणि आंदोलन संपवायचं. मात्र पोलिसांनी जय्यत तयारी केली होती की कोणताही पुतळा पेटवू दिला जाणार नाही. यासाठी मग मोठा पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला होता. आणखी आपण थेट दृश्यामध्ये बघू शकतो की पहिला पुतळा पेटू दिला नाही तर दुसरा पुतळा पेटवण्याचा प्रयत्न आंदोलकांकडनं केला जात आहे. म्हणजे आंदोलक हे आक्रमक आहे. आंदोलनाला पुतळा पेटवायचाच होता, नवाब मलिक यांचा निषेध नोंदवायचाच होता. मात्र ज्या प्रकारची तयारी नागपूर पोलिसांनी केली होती त्यामुळे त्यांना बराच वेळ लागला. मात्र शेवटी आंदोलक पुतळा पेटवण्यामध्ये यशस्वी झाले. आपण बघू शकतो हे जे दृश्य आहे ही थेट दृश्य तुझ्या माध्यमातून आपण बघतो आहोत. नवाब मलिक यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला, मात्र पुन्हा दुसरा जो प्रयत्न होता तो यशस्वी झालेला आहे. न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्या माध्यमातून नागपुरातल्या भाजपच्या आंदोलनाची थेट दृश्य आपण बघतो आहोत. तुषार,
निश्चित हे थेट दृश्य आहे. पहिला प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर आंदोलक आणखी आक्रमक झाले आणि आंदोलकांनी तयारीच केली होती, कारण की ज्या प्रकारे पोलिसाचा बंदोबस्त होता तेव्हा आंदोलकांना याची कल्पना होती की पोलीस पुतळा पेटवू देणार नाही. त्यामुळे त्यांनी देखील पर्यायी ऑप्शन ठेवलेले होते, तशी त्यांनी रणनीती आखलेली होती. आणि जसा पहिला पुतळा पेटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा फायर फायटरच्या मदतीने तो विझवण्यात आला लगेच. मात्र नंतर लगेच काही मिनिटांमध्ये त्यांनी दुसरा पुतळा पेटवलेला आपण बघू शकतो की हे थेट दृश्य आहे. आणि शेवटी भाजपचे कार्यकर्ते आणि तुषार, हा जो प्रतिकात्मक पुतळा उभारला गेलेला आहे त्यामध्ये नवाब मलिक दिसत आहेत, दाऊद इब्राहिम दिसतोय, दोघांचे एकत्रित फोटो जाळण्यात आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त कुणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन झालंय? इथे फक्त उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्या नावाची घोषणाबाजी करण्यात आली. मात्र जो पुतळा पेटवण्यात आला तो फक्त दाऊद इब्राहिम आणि नवाब मलिक यांचाच तो पुतळा होता. त्यावर त्यांचे फोटो तिथे लावण्यात आलेले होते. आणि प्रतिकात्मक पुतळा पेटवण्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते शेवटी यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल, कारण की ज्या प्रकारची तयारी पोलिसांनी केली होती त्यामुळे आंदोलन अर्धा तासाचं आंदोलन 2.5 तासापर्यंत लांबलं. पण जेव्हापर्यंत पुतळा पेटवणार नाही तेव्हापर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतलेली होती. त्यामुळे आपण बघू शकतो की आता पुतळा पेटवल्यानंतर लगेचच भाजपच्या नेत्यांनी आंदोलन संपल्याची घोषणा देखील केली. त्यामुळे जी रणनीती पोलिसांनी आखलेली होती त्यातनं मार्ग काढत शेवटी पुतळा पेटवण्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते यशस्वी झाले असं म्हणावं लागेल. खूप मोठ्या संख्येनं आता या दृश्यांमध्ये पोलीस दिसत आहेत जे हा पुतळा विझवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे उरलेली जी गोष्ट आहे, उरलेलं जे गवत आहे ते विझवण्याचा प्रयत्न करतायत. पाणी टाकून ते विझवलं जात आहे. कार्यकर्ते आहेत तिथे, काही पोलिसांची आणलेली काही कुमक असेल ते किंवा तिथल्या स्थानिक लोकांच्या मदतीने ती आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जसं आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सांगतायत त्यांच्या माध्यमातून आपण ही दृश्य पाहिली की प्रतिकात्मक पुतळा जाळलेला आहे आणि मग भाजपचं हे आंदोलन संपलं असं घोषित करण्यात आलेलं. नागपुरातली ही दृश्य. एका बाजूला मुंबईमध्ये महाविकास आघाडीतर्फे आंदोलन सुरू आहे. गांधी पुतळ्याजवळ मंत्रालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. मविआच्या खूप मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला मंत्रालयासमोर दिसते. सुप्रिया सुळे बोलतायत थेट प्रक्षेपण. 20 दिन पहले ही न्यूज होती है, ऐसे कैसे होता है? केंद्रीय यंत्रणा या भ्रष्टाचारी झालेल्या आहेत आणि त्या पैसे घेतात असा आरोप संजय राऊतांनी सुद्धा लावलेला होता आणि त्यानंतर ही कारवाई झालेली आहे. तुम्हाला वाटतं की अशा पद्धतीचा भ्रष्टाचार केंद्रीय यंत्रणा करते? एवढा मोठा आरोप जर माननीय संजय राऊतजी करत असतील तर कदाचित त्याच्यात काहीतरी सत्य असूही शकतं. आज संजय राऊत नाही आले आंदोलनाला, सगळे उत्तर प्रदेशला घेतले. तुमच्याच चॅनलनी सांगितलं की ते सगळे प्रचारासाठी उत्तर प्रदेशला गेले, ते चॅनलनीच सांगितलं. निलोफर खान या नवाब मलिकांची मुलगी, ज्यांची प्रतिक्रिया आपण घेतोय, सुप्रिया सुळेंच्या बाजूलाच त्या उभ्या आहेत, आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मविआचं जे आंदोलन आहे ते नवाब मलिकांना पाठिंबा देण्याकरता आहे. ईडीने जी कारवाई केली त्याचा निषेध करण्याकरता आहे. इकडे नागपुरामध्ये भाजपचं आंदोलन आक्रमक पद्धतीने बघायला मिळालं. ही दोन दृश्य एका वेळेला आपण बघतोय. हे नागपुरातल्या आंदोलनाची दृश्य आहेत. प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. पहिला प्रयत्न पोलिसांकडून हाणून पाडला गेला. भाजपचे नेते कार्यकर्ते नवाब मलिक यांचा पुतळा. अगर मेरे फादर मिस्टेक में थे या गलती में थे तो इनकी सरकार 2014 से केंद्र में भी थी, राज्य में भी थी, तो फिर तब इन्होंने ये एक्शन क्यों नहीं लिया और अब क्यों लिया जब वो बोलना शुरू किया आपके खिलाफ? तो इस तरह से बहुत एविडेंट है कि जो आवाज ऊंची होगी वो आवाज आप दबाओगे. 2003 का ये मामला है, 98 का ये मामला है. आज अचानक जो है उस मामले में हसीना पारकर का नाम, सबका नाम लेकर गिरफ्तार किया जाता है. क्या अटैकिंग मोड नवाब मलिक का जो है रास नहीं आया बीजेपी को, ये आप कहना चाह रही हैं? आप इतना एविडेंटली जो क्वेश्चन पूछ रहे हैं उसमें आपने पूरा आंसर दे दिया मुझे. महाविकास आघाड़ी जिस तरीके से आज आपके पीछे खड़ी हुई है, आपको कल लगा था कि इतना बड़ा माहौल तैयार हो जाएगा और इतना? बिल्कुल, मुझे पूरा यकीन था मेरे परिवार पे. महाविकास आघाड़ी एक परिवार है, हम एक परिवार जैसा काम कर रहे हैं और मुझे कोई शक नहीं था कि इस तरह से आपने कैप्चर किया. द डेटा यू सी इज एविडेंट कि दे आर ऑल इन आवर फेवर एंड आई एम वेरी ग्रेटफुल एंड थैंकफुल टू एवरीवन. नवाब मलिक जी से मिले कोर्ट के नीचे, बहुत इमोशनल था. नवाब मलिक जी क्या बोले आपको? वो एक बेटी और बाप के बीच का इमोशनल मोमेंट था. वो बहुत नॉर्मल है एक बेटी और बाप के बीच का.
otherwise as an individual I'm his daughter. I'm not as strong as him, which eventually I'll be after each and every step which I'm facing. So please don't worry, everything is fine at our end and we will fight it and we'll win it again. We'll win it again. नवाब मलिक. आपण पाहतो आहे की या ठिकाणी हे सगळं आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. सुप्रिया सुळे आणि त्याचबरोबर निलोफर यांनी सुद्धा आपल्या प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी मुंबईतल्या आंदोलनातून मवियाच्या आंदोलनातून आपल्या सोबत आहेत आणि इकडे भाजपचं जे आंदोलन नागपुरामध्ये सुरू होतं तिथून तुषार कोहळे आमच्या सोबत आहेत. तुषार, हे आंदोलन भाजपने संपवलेलं आहे का? आत्ताचं काय वातावरण परिस्थिती आणि काही वेळापूर्वी जेव्हा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन झालं नवाब मलिकांच्या त्यावेळेला काय परिस्थिती होती? सुवर्णा, जर का आपण बघितलं तर हे आंदोलन संपलेलं आहे. मात्र ज्यानंतर इथे कार्यकर्त्यांनी गोंधळ झाला, पोलिसांसोबत त्यांची हाणामारी झाली, त्यानंतर इथे काही प्रमाणामध्ये कार्यकर्ते आक्रमक झालेले होते. आंदोलन संपलं अशी घोषणा जरी झाली असली तरीही आपण बघू शकतो की इथे अजूनही भाजपचे कार्यकर्ते जमलेले आहे. पोलीस त्यांना इथून जाण्याची विनंती करत आहे, कारण की 100 मीटर अंतरावरच मग थोड्या वेळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं देखील आंदोलन सुरू होत आहे. त्यामुळे 2 गट एकामेकासमोर येऊ नये याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की सध्याच्या परिस्थितीला हे जे थेट दृश्य बघत आहे की पोलीस विनंती करत आहे कशा प्रकारे आंदोलकांना इथं निघण्याची विनंती करत आहे. आणि आंदोलन संपलं जरी असलं तरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे पहिला प्रयत्न यशस्वी झाला होता पुतळा पेटवण्याचा, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये या कार्यकर्त्यांनी हा पुतळा पेटवला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये संघर्ष देखील पाहायला मिळाला. आता वरिष्ठ अधिकारी इथे कार्यकर्त्यांना विनंती करत आहे की तुम्ही इथनं निघा आणि थोड्या वेळामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचं देखील आंदोलन वेराटी चौकामध्ये सुरू होत आहे. ते इथनं ते अंतर आहे, साधारण 100 मीटरचं अंतर आहे. त्यामुळे बघा पोलीस विनंती करत आहे कार्यकर्त्यांना की इथनं निघा. कार्यकर्ते देखील सकारात्मक प्रतिसाद देत आहे आणि हळूहळू कार्यकर्ते आता इथनं जाण्याचा प्रयत्न करत आहे. काही महिला कार्यकर्त्या पण त्यांना विचारूया. 2-3 प्रयत्न झाले पुतळा पेटवण्याचा, तुम्ही 2-3 प्रयत्नामध्ये पुतळा पेटवला, पोलिसांनी देखील खूप बंदोबस्त केला होता. तुम्ही सांगा काय आंदोलन काय आहे? आंदोलन एवढ्याच करताय. मी शहराध्यक्ष बोलते. नवाब मलिकांना ईडीच्या संदर्भाने आज दोषारोप झाला आहे, अटक झाली आहे. एखाद्या मंत्र्यावर समजा अशा प्रकारचा एखादा गुन्हा दाखल होत असेल, नैतिक त्याची हे ठेवून त्यांनी जाण ठेवून स्वतः राजीनामा दिला पाहिजे, मंत्रीपद ठेवू नये. पण ते तसं करणार नाही, कारण तेवढी नैतिकता त्यांच्याकडे नाही. भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांनी तो राजीनामा द्यावा यासाठी आमचं आंदोलन. आपण बघू शकतो की भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होते. जेव्हापर्यंत पुतळा पेटू दिला नाही तेव्हापर्यंत त्यांनी आंदोलन कंटिन्यू ठेवलं आणि मग पुतळा पेटवण्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर आंदोलन संपल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि पोलिसांनी देखील विनंती करून त्यांना मग इथनं निघण्याची विनंती केली आणि कार्यकर्ते आता इथनं निघत आहे. नक्की, धन्यवाद. आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल तुषार. अधिक माहिती करता आपल्याशी पुन्हा संपर्क साधू. काही महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघत राहूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.